समोर मच्छीचा इथं लिलाव होतो. आपण इथं मच्छी घेण्यासाठी आलेलो आहोत. बघूया लिलाव मोठा स्कॅम झाला आपल्याबरोबर. कुठली कुठली ती वरची तुमची कुठं आहे? तुमचं काय? हां समोर मला निघालो बाराडीकडे जाणार. बघा कुणकेश्वर मंदिर कसं आतमध्ये नाही बघा. हॅलो अँड गुड मॉर्निंग गाईज. मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला माहितीच असेल की आपण कोकणात आहोत. आज कोकणातील आपला दुसरा दिवस आहे आणि आज मच्छी खाण्याची सगळ्यांची इच्छा आहे. तर आता समोर मच्छीचा इथं लिलाव होतो. तर आपण इथं मच्छी घेण्यासाठी आलेलो आहोत. बघूया लिलावात किती मच्छी स्वस्त भेटते, नेहमीच्याच भावात भेटते. बघूया समुद्र व्ह्यू बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. आता पण आपल्याला किल्ल्यावर जायचं होतं पण काही कारणास्तव किल्ल्यावर जाऊन दिलेलं नाही. इथे रेड अलर्ट असल्यामुळे किल्ल्यावर जाऊ दिले नाही. आपली पब्लिक ही समोर जात चालतच आहे. म्हणजे बघूया आता इथं मच्छी स्वस्त मिळते का आहे त्याच भावात मिळते. आपल्याला तर समजलं की इथं मच्छी स्वस्त मिळते म्हणून आपण एवढ्या सकाळीच उठून मच्छी घेण्यासाठी आलेलो आहोत. A few moments later. तर गाय सुंदर असा बीच हा तारकर्लीचा आहे आणि आता आपण तारकर्ली बीचवर आलेलो आहोत. आणि सकाळी जिथे आपण मच्छी घ्यायला गेलो तिथं लय मोठा स्कॅम झाला आपल्याबरोबर. मच्छीच काय भेटली नाही आपल्याला. कपडा आला तर चालेल दुपारी जेवणासाठी काहीतरी बघायला लागेल. जाऊ द्या किती सुंदर बीच आहे बघा. रिमझिम रिमझिम पाऊस पडत आहे आणि हा बीचचा थंडगार वारा. बीच आहे कोकणातील मजा बघा गाईस किती सुंदर आहे. हॅलो गाईज, तर आता आपण आलो देवबाग संगमला. हा आहे देवबाग संगम. इथनं जे समुद्र छोटा होतो आणि हा मेन समुद्र समोर आहे इथे आणि हा संगम होतो म्हणून हा देवबाग संगम आहे. इथल्या स्थानिक लोकांनी इथे पाळणे बिळणे बांधलेले आहेत कारण की तिथे पर्यटक यावे म्हणून पाळणे बिळणे बांधलेले आहेत. राज मात्रे राज प्लॉट कुठे घेतलं सांगितलं? तो प्लॉटिंग तुमची आहे काय समोरची? तो समोरचा घेतलास? माझा नाही, तो राहुल म्हात्रे. राहुल म्हात्रे. राहुल म्हात्रे कुठे आहे? राहुल विजय म्हात्रे इथे समोर. हा काय इकडं काय नारलन काय झोपड्या बांधल्या. आणि बघा गाईस किती सुंदर असं प्लॉटिंग होतं. समुद्र किनारा संगम आहे पूर्ण. पण असं कसं दगड दगड आहेत. बीच टाईप नाही, बीच टाईप या साईडला आहे. राकेशांची प्लॉटिंग आहे ना राकेश? कुठली कुठली ती वरची? तुमची कुठे आहे? तुमचं काय? आता आम्ही जागा घेतले. समोर निघालो बाराडीकडे जाणार आहोत. इथनं 30 किलोमीटर अंतर आहे. चला जाऊया बाराडीकडे भेटूया डायरेक्ट. One hour later. बाराडी देवीच्या मंदिरात आलेलो. बघा कसं मंदिर पूर्णपणे मार्बलचं बनवलं आहे.
गाईज हा जो मंदिर आहे तो पूर्णपणे संगमरवरीचा केलेला आहे आणि बघा तसाच एक आराखडा पूर्णपणे तसंच बनवलेला आहे इथे. हाच मंदिराचा जो मोठा मंदिर आहे त्याचा एक छोटा असा आराखडा बनवला पूर्ण बघा असं मार्बलचं पूर्णपणे मंदिर केलेलं आहे. तर गाईज आपण भराडी देवीला थांबलेलो आणि आपल्या इथे जेवण शिजत आहे आणि गाडीच्या मागेच भराडी देवीचं मंदिर आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता क्रिकेट चालू आहे. क्रिकेटची मजा. झालेलं आहे ना. आता आपण गाडीत बसून पुढच्या स्टॉपपर्यंत जाऊया. बघा भराडी देवीचं मंदिर बघायचं मला बघा. हा आहे भराडी देवीचं मंदिर आणि भेटूया आता पुढच्या स्टॉपवर. चला. तर गाईज आता आपण आलेलो आहोत कांदलगावच्या रामेश्वर मंदिरात. तिथे शंकर अशी सुंदर अशी पिंड आहे आणि साईडला पण असे 2 मंदिर आहेत. तिथे वारुळ आहेत नागाचे. गाईज आपण दर्शन घेऊन येत होतो. तर हा झाड बघा आणि या मंदिराच्या साईडला तर झाड आहे. पूर्णपणे मॅट लावलेलं आहे. पण आपल्याला असे 2 आंबे भेटलेले आहेत पडलेले. तर आपण हा प्रसाद म्हणून खाऊया, सगळ्यांना वाटूया. एकटं नाही खाणार. कोकणातून आल्यापासून आपल्याला हा पहिला आंबा भेटलेला आहे. तर मध्येच बघू कुठं गाडी थांबवून आपण आंबे बघू भेटतात का. झाडाला पण बघा किती आंबे लागलेले आहेत. आणि हा बघा मंदिर सुंदर असं रामेश्वराचं मंदिर आहे. सुंदर असं रामेश्वराचं मंदिर. आत्ताच काहीतरी यांचा उत्सव झालेला दिसतोय. पूर्ण देणगीचे बॅनर तोरण बिरण लावलेलं आहे बघा. तर गाईज रामेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही निघालेलो होतो कुणकेश्वरला. तर कुणकेश्वरला आता आपण पोहोचलेलो आहोत. कुणकेश्वरचा तुम्ही समुद्र किनारा बघू शकता किती सुंदर आहे असं. तर पुढे जाऊन आपण कुठेतरी आता गाडी पार्किंगला लावूया आणि जाऊया दर्शनाला कुणकेश्वराच्या मंदिरात. गाईज आता आपण कुणकेश्वरच्या मंदिरात बघा किती मोठं मंदिर आहे. आणि या साईडला बीच आहे बघा. पूर्णपणे या साईडला बीच आहे. कुणकेश्वर चौपाटी आणि कुणकेश्वर मंदिर हा ठिकाण होता. आता कुणकेश्वर मंदिर पण आलेलं बघा. कसं सुंदर प्रकारे कुणकेश्वर मंदिर आहे बघा. समोर आपलं कुणकेश्वर मंदिर आहे. त्याच्या समोरच हा बीच पूर्ण आणि सुंदर असा बीच आहे बघा कुणकेश्वर मंदिर. आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया. बघा कुणकेश्वर मंदिर कसं आतमध्ये आहे बघा. आणि मंदिराची एक गोष्ट खूप छान आहे की ते कोणी हाफ चड्डीवर जर आलं ना, म्हणजे हाफ पॅन्टवर जर कोण आला तर त्याला आतमध्ये सोडत नाही. त्याला जे धोतर देतात ते लावून त्याला आतमध्ये न्यावे लागते. हाफ पॅन्टवर कसं सोडत बघा तुम्ही कसं बघू शकता बघा. असं धोतर लावून आले हे सगळे हाफ पॅन्टवर होते. त्यांना धोतर दिलेले आहेत लावायला लुंगी.
भाषेत म्हणजे लुंगी लावायला, ती लावून तुम्ही आतमध्ये घालत. बघा किती सुंदर असं मंदिर आहे. आणि इथे आल्यावर असा एक पंचामृत म्हणून प्रसाद दिला जातो आणि इथे एक 25 रुपये पॅकेट असं लाडू म्हणून प्रसाद आहे, ते आपण 2 घेतलेले आहेत घरी. आणखी देवाजवळ आले तर देवाचा प्रसाद घ्यायलाच लागेल, एक प्रसाद घेणंच आहे. बघा कशा प्रकारे लोक गेलेले आहेत. बघा सुंदर अशी व्यवस्था आहे देवस्थानाची इथे. बघा किती सुंदर असं काम केलेलं आहे कुणकेश्वर मंदिराचं. आणि हा आहे कुणकेश्वर मंदिर आणि त्याच्या समोरच आहे तो कुणकेश्वर चौपाटी. बघा गाईज किती सुंदर हा समुद्र किनारा आहे इथे. बघ किती सुंदर हा समुद्र किनारा आहे. One hour later. तर गाईज आता आपण पावसला पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही वातावरण बघू शकता, खूप पावसाचं वातावरण झालं आहे इथे. आणि लाईट पण गेलेलं आहे, खूप प्रॉब्लेम झाला आहे तर लाईट गेलेलं आहे तर. गाईज लाईट गेले असले कारणाने आम्हाला इथे कुठेच रूम भेटल्या नव्हत्या. पण आपलं नशीब एवढं चांगलं आहे की इथे एक आश्रम आहे, तिथे पण बुकिंग आश्रमांची 6 वाजता बंद होते, पण आम्ही गेलो तेव्हा बुकिंग चालू होती. तर आपल्याला तिथे रूम मिळालेले आहेत. आपण तिथे 3 रूम घेतलेले आहेत. तर पहिल्या तर आपल्या बॅग्स वगैरे रूममध्ये ठेवूया आणि जेवण बनवायला घेऊया. तर गाईज पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही, तसं तुम्ही थांबू नका. आपला व्हिडिओ शेअर करीत राहा, लाईक करीत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया आपल्या कोकण दौऱ्याच्या पुढच्या भागात नवीन नवीन ठिकाणं घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.